व्हिडिओमध्ये हा जो माणूस दिसतोय हा क्लेम करतो की त्याच्या अंगामध्ये हनुमानजी येतात. परंतु प्रॉब्लेम हा नाहीये की हा क्लेम करतोय की त्याच्या अंगात हनुमानजी येतात आणि हा क्लेम खरा आहे की खोटा आहे हाही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की याचे सुद्धा फॉलोअर आहेत, याची सुद्धा भक्ती करणारे लोक आहेत. मागच्या 10-15 वर्षापासून देशामध्ये अशा प्रकारच्या बोंधू बाबांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि याच्यापेक्षाही चिंतेचा विषय हा आहे की या सर्व बाबांची फॉलोविंग सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या देशामध्ये भक्तीचं प्रदर्शन करणं चालू आहे आणि मोठ्या प्रमाणावर अशा बाबा-बुबांच्या नादी लागून भक्तीचा सुद्धा बाजार मांडला जातोय. सध्या देशामध्ये कर्मकांड, अंधश्रद्धेचं स्तोम माजलंय. भक्तीचं प्रदर्शन करण्याची स्पर्धा लागलेली आहे. बाबा-बुबांच्या सभेला, कथांना मोठ्या प्रमाणावर गर्दी सुद्धा होत आहे. ठिकठिकाणी तुम्हाला असं अंगात येणारे आणि भविष्य दाखवणारे बाबा तुम्हाला दिसतील आणि या बाबांनी फ्रॉड केलेले, घोटाळे केलेले आणि लोकांना फसवून पळून गेलेल्या बाबांच्या अशा प्रकरणांची संख्या तर कित्येक आहे. मित्रांनो, हिंदू धर्माला, सनातन हिंदू धर्माला बाहेरच्या लोकांच्या खतऱ्यापेक्षा अशा प्रकारच्या बाबा-बुबांचा आणि अशा बाबांना फॉलो करणाऱ्या मूर्ख लोकांचा सगळ्यात मोठा खतरा आहे. आणि या भोंदू लोकांमुळे हिंदू धर्माचंही नाव खराब होत आहे आणि याशिवाय जे चांगले संत आहेत, जे खरोखर चांगलं काम करत आहेत, त्यांच्याकडे सुद्धा लोक संशयाने पाहतात.